या सांस्कृतिक नगर समारोहाच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण करत आली आहे। या 3 दिवसामध्ये त्यांनी त्यांची कविता सादर नाही केली, पण आजचा प्रसंग तसा आहे म्हणून मला सरांचीच एक कविता आठवली। ती खूप महत्त्वाची कविता आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही नक्कीच त्याला दाद द्याल। ती कविता अशी आहे की माझ्या चांगुलपणाबद्दल तुम्हाला शंका येते, संशय येतो, त्यात तुमची चूक नाही आहे। माझ्या चांगुलपणाबद्दल तुम्हाला संशय येतो, शंका येते, त्यात तुमची चूक नाही आहे। तुमच्याकडे जगानं तुम्हाला अस्तिनीतून केलेल्या दंशाचा दाहक अनुभव आहे। तुमच्याकडे जगानं तुम्हाला अस्तिनीतून केलेल्या दंशाचा दाहक अनुभव आहे। संशय घेतल्या गेल्यामुळे माझं दुखावलं जाणंही साहजिक आहे। संशय घेतल्या गेल्यामुळे माझं दुखावलं जाणंही साहजिक आहे, कारण मरताना बंद पडणाऱ्या काळजात वाहून नेण्यासारखं हे चांगुलपणच तर आहे माझी अखेरची पुंजी। हे चांगुलपणच तर आहे माझी अखेरची पुंजी। अशी महत्त्वाची कविता आमच्या पिढीला सरांनी दिली आणि येणारी पिढी ती वाचत राहणार आहे। आणि कवीची भूमिका सरांनी खूप छान शब्दात मांडली। मला वाटतं त्या भूमिकेतून हे सगळे कवी लिहित आहे, ते लिहिलं पाहिजे। आणि कवीची एक भूमिका असते, मला वाटतं एक समाजाला दिशादर्शक म्हणून कवी काम करत असतो। प्रसा मुद्दा निघालायच म्हणून राष्ट्रकवी रामधारी सिंग दिनकर एकदा लाल किल्ल्यावरती कवी संमेलन होतं, प्रमुख अतिथी होते तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि मंचावरती चढत होते। पंडितजी पुढे होते, रामधारी सिंग दिनकर त्यांच्या मागे होते आणि पायऱ्या चढता चढता पंडितजींचा अचानक तोल गेला, ते पडायला आले। ते पाहताच मागे असलेल्या रामधारी सिंग दिनकरांनी त्यांना आधार दिला, सावरलं। त्यावेळेस पंडितजी म्हणाले, धन्यवाद दिनकरजी, मी तुमचे आभार मानतो, तुम्ही नसले असता तर मी पडलोच असतो। त्यावेळेस दिनकर म्हणाले, अहो त्यात धन्यवाद कसले, जेव्हा जेव्हा राज्यकर्ते डगमगतात तेव्हा तेव्हा कविताच त्याला आधार देते। मला वाटतं ही कवीची भूमिका आहे, कारण कवी हा आधार देण्याचं काम करत असतो, समाजाला सुद्धा एक रस्ता दाखवण्याचं काम करत असतो। आणि मला वाटतं हीच भूमिका घेऊन प्रत्येक कवीनं लिहिलं पाहिजे। आणि सरांनी कवितेच्या अनुषंगानं आणि कवीच्या अनुषंगानं महत्त्वाची मांडणी आपल्यासमोर केली आणि चांगली सुरुवात करून दिलेली आहे। मी नेहमी म्हणतो की शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं ना तर बाकीची सगळी बटणं बरोबर लागतात। शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची सगळी बटणं आपोआप चुकत जातात। मला वाटतं या मैफिलीचं पहिलं बटन अगदी व्यवस्थित लागलेलं आहे आणि आता पुढची बटणंसुद्धा व्यवस्थित लागत जाणार आहे। आणि खूप छान पद्धतीनं समतोल दादांनी साधलेला आहे। विदर्भ आणि मराठवाड्याचा एकदाच अनुशेष भरून काढलेला आहे। म्हणजे विदर्भाचे 3 कवी, मराठवाड्याचे 4 कवी आणि एकटे पश्चिम महाराष्ट्राचे पुण्याहून आलेले कवी ठेवलेले आहे। फार पुणेकरांनी आम्हाला म्हणतात की तुमच्याकडे सांस्कृतिक काही नाही, काय नाही, बघा एवढी सगळं सांस्कृतिक वैभव आमच्याकडे आहे। आणि आम्ही तुम्हाला या ठिकाणी मराठवाडा आमंत्रित केलेलं आहे की बघा तुमच्या पुण्यातही असा रसिक तुम्हाला मिळणार नाही, इतका ताकदीचा रसिक या अंबाजोगाईनं तुम्हाला दिलेला आहे। म्हणून मी पुढचे कवी राजेंद्र वाघ जे पुण्यातून आलेले त्यांना निमंत्रित करणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019 साली कामगार भूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे आणि 80 लाख कामगारांमधून हा कामगार भूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। जोरदार आपण अभिनंदन त्यांचं करूयात। त्यांचा जीवन मशाल असे कविता संग्रह प्रकाशित आहेत आणि त्यांच्या फार सुंदर ओळी आहेत वेळेच्या अनुषंगानं सुद्धा। ते म्हणतात की एकदा तिच्यासाठी वेळात वेळ काढून घड्याळ विकत घेतलं, प्रेमानं भेटही दिलं, आनंदानं घड्याळ हातात घालत ती म्हणाली, घड्याळ मिळालं आता वेळ कधी देणार, घड्याळ मिळालं आता वेळ कधी देणार, असा महत्त्वाचा प्रश्न त्या कवीनं आपल्या कवितेतून उपस्थित केला आहे। राजेंद्र वाघ। धन्यवाद निलेशजी, अतिशय सुंदर असं सूत्रांचलन करताय। अतिशय सुंदर असं सूत्रांचलन ऐकण्याचा योग आला। यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह गेल्या 4 वर्षापासून मला असं वाटत होतं की इथं येऊन हजेरी लावावी आणि आज या दिवशी योग आला। जसं अध्यक्षांनी दुसऱ्याची कविता म्हणून सुरुवात केली तसंच मी पुण्यातला जरी असलो, मी प्रॉपर धुळे जिल्ह्यातला आहे, जन्म धुळे जिल्ह्यातला आहे आणि पुण्यात शिक्षण नोकरी वगैरे सगळं। आता ते नाईलाजाने पुणे लिहावं लागतं, लोकांना कळावं किंवा किती लांबून आला आहे। म्हणजे दगडू दादा आपल्याला प्रवास खर्चाला पुण्याहून आलेलं तिकीट देतात। हां, तुम्ही नाईलाजानं म्हटले, याच्यातच सगळं आलं। असं गमतीचा भाग। परंतु या व्यासपीठावर जर यशवंतराव चव्हाण असं म्हटलं जातं की महाराष्ट्राचे, मी माझ्या शब्दात असं म्हणेल सर की हे देशाचे नेते होते।
महाराष्ट्रापुरतं त्यांचं नाव नाही, हे देशाचं नाव होतं. म्हणून म्हटलं जातं ना की सह्याद्री हिमालयाच्या भेटीसाठी संकटाला धावला होता. तर या अशा व्यासपीठावर मी अमरावतीचे चांदूर बाजारचे जे नितीन देशमुख आहेत, प्रसिद्ध गजलाकार, तुम्ही ऐकलं असेल त्यांना कधी, तर त्यांची जी काही यशवंतराव चव्हाणांवर गीत लिहिलेलं आहे ते मी आपल्यासमोर गाऊन सादर करतो. ती मला असं वाटतं की या व्यासपीठावर खऱ्या अर्थाने त्यांना स्मृतीला उजाळा मिळण्याचं काम करेल. काही चूकभूल असेल ते आपण समजून घ्या. नंतर माझी वैयक्तिक कविता मी म्हणणारच आहे. यशवंतराव गीत. समतोलाचे सहकाराचे अभेद्यायचे नाव यशवंतराव, 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 यशवंतराव. सुजलाम सुफलाम केली अवघी महाराष्ट्राची माती, शेती आणिक उद्योगाने हात धरूनी हाती. उजेड पेरून स्वप्न फुलवले, उजेड पेरून स्वप्न फुलवले, अंधारावर घाव यशवंतराव, यशवंतराव. महाराष्ट्राच्या इमारतीची तुम्हीच पायाभरणी, एकच केली कर्तृत्वाने कथनी आणिक करणी. वाहू लागली विकास गंगा जोमाने भरधाव यशवंतराव, यशवंतराव. कृष्णाकाठी युगांतराची अक्षर अक्षय पाने, सह्याद्रीचे वारे गाती ऋणानुबंधी गाणे. अमिट आहे अभंग तुझिया साहित्याचा गाव यशवंतराव, यशवंतराव. प्रेम जिव्हाळा आपुलकीचे पाठीशी अनुरेणू, सावली होऊन उभी माऊली यशवंताची वेणू. बुलंद वादळ माथा करीतो पराजया मजाव यशवंतराव, यशवंतराव. तुमच्या विचार आचारांचे पांतिक सगळे आम्ही, विकास आणिक विचारधारा प्रीती संगम तुम्ही. संरक्षण गृह अर्थ आणिक परराष्ट्री समभाव यशवंतराव, यशवंतराव. तपोभूमीच्या सामर्थ्याचे तुम्हीच उज्ज्वल आशा, महाराष्ट्राला अभंग करण्या धडपडला महापुरुषा. भूमिहीनांना जमीन देऊन, भूमिहीनांना जमीन देऊन शीतल केला घाव यशवंतराव, यशवंतराव. स्वतंत्र महाराष्ट्राचे नायक घ्यावा आमचा मुजरा, स्वतंत्र महाराष्ट्राचे नायक घ्यावा आमचा मुजरा. अभिमानाने सन्मानाने भरून आल्या नजरा, अभिमानाने सन्मानाने भरून आल्या नजरा. हाणून पाडू एकजुटीने शत्रूचाही डाव यशवंतराव, 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 यशवंतराव. सुंदर. यशवंतराव. एक कवी यस यस माझी नितीन देशमुख यांची यशवंत गीत सादर केल्यानंतर तसं पाहिलं तर माझं काही मन होत नाही, परंतु वैयक्तिक ह्याला दुसरी कविता येते का नाही असं होईल पहिली. आणि विशेष तुम्ही पुण्याहून आले. हां, त्यामुळं पुण्याहून येताना पुणेच नाही तर टोटल आता दिल्लीपर्यंत लोकांची मराठी भाषेसाठी अभिजात दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तर माझ्या अनुषंगाने मला जे काही माझ्या विचारधारेमध्ये मराठीबद्दल लिहावं वाटलं, आपली सर्वांचीच मराठी साहित्यिकांची तळमळ आहे की आपण मराठी वाचली पाहिजे, मराठी जगली पाहिजे. जोपर्यंत अशा प्रकारचे समारोह होत आहेत तोपर्यंत मराठीला कसली भीती नाही. दगडूदादा आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांसाठी, त्यांच्या सर्व मेहनत करणाऱ्या मदत करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवण्याची विनंती करतो. अतिशय सुंदर माहोलमध्ये कविता सादर करण्याचा आनंद मिळतो आहे आणि त्या जोशापूर्ण मी माझी माय मराठी नावाची रचना सादर करतो.
मराठी 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 माय मराठी 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 माय मराठी तुकोबाची गाथा ज्ञानोबाची ओवी तुकोबाची गाथा ज्ञानोबाची ओवी गजर विठोबा माय मराठी गजर विठोबा माय मराठी जय शिवराय सण गणराय जय शिवराय सण गणराय नमो बुद्धाय माय मराठी नमो बुद्धाय माय मराठी कसदार माती भरदार छाती कसदार माती भरदार छाती विश्व प्रेमनाती माय मराठी विश्व प्रेमनाती माय मराठी रसदार ऊस पांढरा कापूस रसदार ऊस पांढरा कापूस आंबा हापूस माय मराठी आंबा हापूस माय मराठी तीर्थमय जल भूमी देवालय तीर्थमय जल भूमी देवालय मन सुखमय माय मराठी मन सुखमय माय मराठी त्यागरूप सेवा संस्कृतीचा ठेवा त्यागरूप सेवा संस्कृतीचा ठेवा स्वाभिमान जीवा माय मराठी स्वाभिमान जीवा माय मराठी 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 माय मराठी माय मराठी जय मराठी धन्यवाद क्या बात आहे फार सुंदर रचना दोन्ही रचना म्हणजे यशवंतरावांचं गीत मराठीचा आग्रह आपण धरलाच पाहिजे पण लोक वेगवेगळ्या अर्थानं मराठीबद्दल प्रेम व्यक्त करतात काय करावं आता मी एकाला सांगितलं म्हटलं मराठी भाषा आपण जपली पाहिजे तुम्ही एक काम करा म्हटलं सगळ्या अशा दुकानावरून साहित्य विकत घ्यायचं ज्याचं नाव मराठी आहे अजिबात इंग्लिश शब्द वगैरे असलं तर अजिबात विकत नाही घ्यायचं म्हटलं आपल्यापरीनं आपण थोडं पोहोचवण्याचा प्रयत्न करू पण लोक कसा अर्थ काढतात तो विचार गेला तुम्ही आता मराठी पाटी जिथे असेल तिथूनच साहित्य विकत घ्यायचं पाहिलं तर विजय मेडिकल तर विजय आहे मेडिकल इंग्लिश आहे चला पुढे प्रभा डेअरी इंग्लिश आहे अरुण इलेक्ट्रिकल्स तर अरुण इलेक्ट्रिकल्स काय करावं इतकं शोधलं एकही नाव मराठी नाही ना पण शेवटी काळ्या पाटीवरती पांढऱ्या अक्षरात कुठेतरी लिहिलेलं दिसलं आता ज्यांना माहिती त्यांना बरोबर कळालं म्हणजे कोणी असो ते बरोबर असले तर ते बरोबर घरी घेऊन आला तो म्हणे कसं का असे ना मराठी आपल्या घरात येते एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे असेही लोक अर्थ काढतात त्याला काय करावं आता त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने आपण गेलं पाहिजे आणि पुलं म्हणालेच होते ना आफ्टर ऑल मराठी ही कंपल्सरी असली पाहिजे कारण आपल्या मदर टंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात तितके फॉरेन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जातं त्यामुळे असंही आहे पण शेवटी भाषा प्रत्येकजण जपण्याचा प्रयत्न करत असतो आणि माझ्या शेजारी इंग्रजीचे प्राध्यापक बसलेले आहेत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि सगळ्या भाषांना सोबत घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे इंग्रजी काय मराठी काय आणि मराठीवरचं प्रेम आपलं कायम आहेच मी सगळ्यांना अशी विनंती करतो की तुम्ही जरा प्रतिसाद चांगला द्या सगळ्या कवींना तुम्ही आमचा उत्साह वाढवा कारण की शेवटी बहुमत तुमच्याकडे आहे आम्ही अल्पमतात आहे सगळ्या आणि बहुमताला किती महत्त्व आहे आपण गेल्या 2.5 महिन्यामध्ये पाहिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला चांगला प्रतिसाद दिला तर छान पद्धतीने मैफिल रंगत जाईल कुंवर बेचैन म्हणतात की पुरी धरा भी साथ दे तो और बात है तू जरा भी साथ दे तो और बात है और चलने को तो एक पाव पे भी चल रहे हैं लोग पर दूसरा भी साथ दे तो और बात है तर तुमची साथ खूप महत्त्वाची आहे आणि त्या साथीतून हे सगळं माहोल कविता संमेलन पुढे जाणार आहे मी आता
आता सरकारचा वगैरे विषय निघाला, म्हटलं खूप झालं आता, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भावर फार अन्याय नको. सध्या विदर्भाची चलती आहे. त्यामुळे गडचिरोलीवरून थेट आपल्यामध्ये कवयित्री उपस्थित आहेत, मालती सेंबलेताई. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली 2 रचना सादर कराव्यात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सागरमोती हा कविता संग्रह त्यांचा प्रकाशित आहे आणि खूप चांगल्या ओळी त्यांच्या मला आठवत आहेत की आदर्श आमची संस्कृती, आदर्श आमचे जगणे, रानफुलांच्या संगतीने फुलते आमचे हसणे. राणी दुर्गावती आमची आदर्श, आम्ही तिच्या हो बाला. आम्ही आदिवासी, आदिवासी महिला, आम्ही आदिवासी, आदिवासी महिला. असे जगणं आपल्या कवितेतून मांडणाऱ्या कवयित्री आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शिक्षिका असून सुद्धा शिकवतात, ही मोठी गोष्ट आहे. मॅडम. सर्वप्रथम मी आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना मी कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी, जागोजागी भेटत असते माझी मुलगी. मुलगी नसली तरीसुद्धा मुलगी असणं म्हणजे काय असतं आणि मुलीबद्दल एक आपुलकीची भावना काय असते, अगदी तंतोतंत वर्णन सरांनी आपल्या कवितेतून केलं. आणि मला वाटतं ह्या सगळ्या ज्या माणसाच्या जवळ जाणारी कृती आहे ती कोण करतो, तो कवीच करत असतो. मला वाटतं या सगळ्या छटा संसारातल्या असतील किंवा माणूस म्हणून आपल्या वाट्याला जे येतं ते सगळं कवी आपल्या कवितेतून ताकदीनं मांडण्याचा प्रयत्न करत असतो. मला आठवतं आहे पाडगावकरांना सलाम या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यावेळेस त्यांनी जे भाषण केलं होतं पुरस्कार स्वीकारताना, तेव्हा ते असं म्हणाले होते की बापानं आपल्या 4 मुलांना प्रश्न विचारला की तुम्हाला काय व्हायचं आहे. पहिला म्हणाला मला कारखानदार व्हायचं आहे, दुसरा म्हणाला मला वकील व्हायचं आहे, तिसरा म्हणाला मला उद्योजक व्हायचं आहे, चौथा मात्र जरा गप्प होता, तंद्रीत असल्यासारखा. बापानं त्याला पुला हलवला आणि विचारला बाबा तुला काय व्हायचं आहे. तो म्हटलं मला समजून घ्यायचं आहे. तो म्हटलं अरे काय समजून घ्यायचं आहे. तो म्हटलं मला माणूस समजून घ्यायचा आहे. माणूस असतो म्हणजे काय, ज्या यशाच्या मागे तो छाती फुटेपर्यंत लागत असतो त्या यशाचा नेमका अर्थ काय, मरणाचा अर्थ काय, हे सगळं मला समजून घ्यायचं आहे. पाडगावकर असं म्हणाले कविता कशासाठी, याचं उत्तर त्या 4थ्या मुलानं दिलेल्या उत्तरापेक्षा वेगळं नाही आहे. मलाही माणूस समजून घ्यायचा आहे आणि माणसावर प्रेम करत माणसाचं गाणं मला गायचं आहे. मला वाटतं हे माणसाचं गाणं प्रत्येक कवी आपल्या कवितेतून गात असतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून वामनदादासुद्धा म्हणतात की माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे. तुमचं हित व्हावं हीच आशा या सगळ्या कवी मित्रांची आहे. आणि दादा लोक म्हणतात की तुम्ही कवी संमेलनाचे कार्यक्रम करतात, एवढे छान आयोजन तुम्ही केलेलं आहे, काय फरक पडतो याच्याने, काही फरक पडतो का नक्कीच, का उगाच कार्यक्रम होत असतात, लोकांमध्ये काही फरक पडतो का, समाजाला काही मिळतं का. पण मला असं वाटतं लोक उगाच म्हणतात की काही फरक पडत नाही, पण प्रत्येक गोष्टीचा काही ना काही फरक पडत असतो आणि तो पडावा म्हणूनच इतक्या 38 वर्षांपासून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो आहे. ते उगाच नाही. विष्णू नागर म्हणतात की मौसम बदलता है तो फर्क पड़ता है, चिड़िया चहकती है तो भी फर्क पड़ता है, आदमी अकेले लड़ता है तो फर्क पड़ता है, यहाँ तक कि ये कहने से भी आप में और दूसरों में फ़र्क पड़ता है कि क्या फ़र्क पड़ता है. इसलिए फ़र्क लाने वालों के साथ लोग खड़े हो जाते हैं और लोग कहने लगते हैं कि हाँ फ़र्क पड़ता है. फरक पडत असतो आणि म्हणून तो पडावा यासाठी अशा कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. म्हणून हे कवी संमेलन आहे, म्हणून कवी कविता लिहितो असं मला वाटतं. यानंतर सोयगावहून आपल्यामध्ये उपस्थित असलेली नव्या पिढीची एक प्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील हिला मी मंचावरती निमंत्रित करतो. महाराष्ट्रभर सध्या गुंजनची कविता लोकप्रिय होते आहे. विविध मंचावरून तिनं कविता आतापर्यंत सादर केल्या आहेत. सायन्सची विद्यार्थिनी आहे, कलेकडे विशेष ओढा आहे. ती फार सुंदर म्हणते की तू सोबत असलास की मला कसलीच धास्ती नसते. असं एक टापू आहे जगात ज्यात फक्त पाखरांचीच वस्ती असते. आता मागं फिरायचं नाही, पाहू जे होईल ते होईल, तू पावलांचे ठसे पेरीत चाल, मी तुझ्या मागे येईल. असा विश्वास आपल्या कवितेतून व्यक्त करणारी कवयित्री गुंजन पाटील. धन्यवाद. सूत्रसंचालक निलेश चव्हाणचे शिष्य देखील आज यामध्ये सहभागी झालेले आहेत. रामती सेमले यांचंही स्वागत दगडूदादा करतो. दगडूदादा करतो. दगडूदादा करतो.
यांचंही स्वागत दगडूदादा लोमटे करतील. सोयगावहून आलेल्या गुंजन पाटील यांचंही स्वागत दगडूदादाचं प्रास्ताविक उपप्राचार्य व्यारवा कवी आणि समोर मित्रांनो, उद्घाटकीय कार्यक्रमामध्ये दगडूदादा लोमटेंनी या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या संदर्भात विस्तृत अशी माहिती आपल्याला दिली. म्हणजे ज्यांच्या नावानं हा 3 दिवसीय कार्यक्रम आपण आयोजित करतो ते यशवंतराव, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशी जडणघडण ज्यांच्यामुळं झाली आणि आजच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडून राजकीय सोडून इतर काही गोष्टी शिकाव्यात, इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व महाराष्ट्रानं राजकारणात आपल्यासमोर एक दीपस्तंभ म्हणून ठेवलं. त्यांनी फक्त राजकारणच नाही, तो सुसंस्कृत महाराष्ट्र घडला पाहिजे, महाराष्ट्राच्या माणसाच्या आत्म्याची मशागत झाली पाहिजे, याच्यासाठी म्हणून सामाजिक, साहित्यिक, कृषीविषयक, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय हलवारपणं त्यांनी जी मशागत केली आणि तीच गोष्ट जाणून आदरणीय स्वर्गीय भगवानरावजी लोमटे बापूंनी या शहरामध्ये गेल्या 37 वर्षापूर्वी हा समारोह सुरू केला. आमचं भाग्य आहे की हा समारोह जसा कराडमध्ये किंवा साताऱ्यात सुद्धा भरवला जात नाही, पण अंबेजोगाईची मातीच अशी आहे, आद्यकवींची ही भूमीच अशी आहे की साहित्याला या ठिकाणी दरदरून दाद मिळते. कितीही थंडी असली तरी त्यातल्या त्यात कवी संमेलनाला मिळणारा उत्स्फूर्त अशा पद्धतीचा हा जो प्रतिसाद असतो दरवर्षी, तो पाहून इथं आलेल्या प्रत्येक कवीला एकदा तरी आपण आयुष्यात अंबेजोगाईच्या या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या कवितेमध्ये आपली शब्दसुमनांजली अर्पित करावी, हा मोह आवरता येत नाही. नामावली मी घेत बसत नाही, पण महाराष्ट्रात जेवढे कवी संमेलनं झाले असतील आणि जितके कवी त्या ठिकाणी गेले असतील, मला वाटतं यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहामध्ये जितक्या कवींनी सहभाग घेतला असा एकही समारोह महाराष्ट्रात काय भारतात नसेल. कारण मंगेश पाडगावकर, नादो महानूर, रामदास फुटाणे, फमू शिंदेपासून ते आजच्या निलेश चव्हाणपर्यंत हे हजारो नावं असतील. हे तुम्ही समजून घ्या की या सगळ्यांनी या ठिकाणी या समारोहामध्ये आपल्या कवितेनं लोकांना वेळ लावलेला आहे. आता कविता हा असा प्रांत आहे की त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे. फार कशाला मी माझं उदाहरण सांगतो की मी एकच कविता लिहिली आणि अख्ख्या अंबाजोगाई परिसरामध्ये एक कवी म्हणून प्रसिद्ध झालो. म्हणजे मला वाटतं साहित्याच्या कुठल्या प्रकारात ही ताकद नाही. म्हणजे साहित्यातले कथा, कादंबरी, ललित स्वरूपाचे वेगवेगळे प्रकार आज कवितेतही अनेक प्रकार आलेले आहेत. म्हणजे गेय कविता आहे, मंचीय कविता आहे, गझल आहे, शायरी आहे, लावणी आहे. आणि याला जेव्हा गेयतेचा बाद चढतो तेव्हा म्हणजे मी आनंदवनमध्ये गेलो, गेयतेनं या कवितेवर झुलणाऱ्या, डवलणारे म्हणजे गाई म्हशीसुद्धा मी पाहिल्या त्या ठिकाणी. म्हणजे गाई म्हशींनासुद्धा संगीताचं वेड आणि त्याला पेरण्यासाठी म्हणून जे काही कवींनी रचना तयार केलेली असते त्याच्यात ती ताकद असते. आणि म्हणून आपण पाहतो की जेवढं म्हणून रचना या महाराष्ट्रात अनादी कालापासून म्हणजे महाकाव्यसुद्धा गेयतेमध्ये, कवितेमध्ये झाली. रामायण असेल, महाभारत असेल, ज्ञानेश्वरी असेल किंवा रामदास आपलं तुकारामाची गाथा असेल, हे शब्द सगळं त्यांनी काव्यरूपामध्ये शब्दमय केलं
आणि तीच परंपरा अनेक कवी या महाराष्ट्रात चालवत आहेत. दगडूदादा दरवर्षी एक नवीन खोज, म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागातून, मग ते कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, प्रत्येक ठिकाणची बोलीभाषा वेगळी. दर 12 कोसाला भाषा थोडी बदलते आणि म्हणून अशा वेगवेगळ्या वळणावरचा, वेगवेगळ्या ढंगातला, वेगवेगळ्या शैलीमध्ये आपली रचना सादर करणारा कवी हुडकून काढतो आणि दरवर्षी ही मेजवानी आपल्याला मिळत राहते. आता या मेजवानीचा स्वाद काय असतो, एका शब्दामध्ये मला सांगावंसं वाटतं की आनंद कशात आहे. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टीत आनंद आहे. दिल्लीच्या मोदीपासून आंबेजोगाईच्या मोदीपर्यंत जो आनंद आहे त्यांना ज्याच्यामध्ये, त्याच्यापेक्षा मी कधी कधी म्हणतो की मी हे सगळं निवृत्त झाल्यावर सोडलं आणि शेतात जाऊन ट्रॅक्टर मागं जेव्हा बगळे येऊन पळतात, हे का पळत असतील? हे भाग्य त्यांना मिळत नाही. गाईच्या गळ्यातला घुंगरमाळ संध्याकाळी वाजते, ते भाग्य ज्यांना ऐकायला मिळत नाही ते आपल्याला मिळतं. तसं ह्या काव्य मैफिलीमध्ये येऊन तुम्ही जे रसिक श्रोते बसलात, तुमच्या आत्म्याला जे काही मिळतंय ते मला वाटतंय लक्षाधीशाला मिळत नाही. तुमच्यात आणि त्यांच्यात मी फारसा वेळ घेत नाही. अतिशय ताकदीचे कवी या ठिकाणी परत आलेले आहेत. श्रीधरजी नांदेडकर या कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि निलेश चव्हाण आपल्या वेगवेगळ्या बाजातून या सगळ्यांची एक सुंदर अशी माळ गुंफणार आहेत. तेव्हा त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. आंबेजोगाईकर रसिक ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहतायत तो, आणि खूप छान पद्धतीने हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. थोडासा उशीर झालेला आहे, पण माझा अनुभव आहे या संमेलनातला आणि एकूण सगळ्या संमेलनातला सुद्धा, की लोक बरोबर आपल्या आपल्या सोयीनं येतात. म्हणजे आमचे कवी शेख इक्बाल मिन्ने सर असं म्हणतात की वेळ दिलेली पाळत जाणे सोपे नसते, पंढरपूरला चालत जाणे सोपे नसते. आणि असं आहे ना की जे वेळ पाळतात त्यांचीच हे जग दखल घेतं असंही काही नाही आहे. म्हणजे डी.एन. गांगण सरांनी तर असं लिहून ठेवलं की एकदाही वेळ नव्हती चुकवली मी पिण्याची, एकदाही वेळ नव्हती चुकवली मी पिण्याची, पण कोण घेतो दखल माझ्या वक्तशीर या वागण्याची. त्यामुळे अशी दखल घेतली जाते असंही काही नाही आहे. आणि लोक बरोबर आपल्याला सोयीनं येत आहेत ना, त्यांना माहिती आहे कार्यक्रम 8:30चा आहे की जाऊ 9:30ला. लोक बरोबर आपापल्या सोयीनं येत असतात. म्हणून सगळ्यांना एकदा मी नमस्कार करतो. जे विवाहित असून हे आपल्या पत्नीला सोबत घेऊन आलेले नाही आहेत त्यांना विशेष नमस्कार, की घरी जाऊन त्यांनी ताईंना माझा नमस्कार सांगावा. जे दुसऱ्याच्या गाडीवर इथपर्यंत बसून आलेले आहेत त्यांना विशेष नमस्कार, कारण की गाडीवाला जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत त्यांना इथून हलता येणार नाही. आणि सगळ्या तरुणांनाही माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मला वाटतं काहीजण तिकडे बाहेर उभे आहेत, त्यांनी समोर या. अशी उत्स्फूर्त गर्दी जमलेली आहे. खरं तर तुम्हाला माहिती, गर्दी जमवण्यासाठी काय काय करावं लागतं लोकांना, आपण बघितलं आहे सगळ्या मेळाव्यांच्या बाबतीत. आणि इथं उत्स्फूर्त गर्दी जमलेली आहे. सगळ्यांनी मी अशी विनंती करतो, आणि लहान मुलांना अशी विनंती की त्यांनी मोठ्यांना खुर्च्या द्या. या वयात खुर्चीचा नाद चांगला नाही. सगळ्यांनी समोर यावं, कृपा करून समोर येऊन बसा. 40 एक लोक असतील तर त्यांनी समोर या. 40 लोकांची मोठी सध्या दहशत आहे सगळीकडे. आणि मला माहिती आहे की अंबाजोगाईकर हे सुजाण आहेत, आणि इतके सुजाण आहेत. आणि दगडूदादांना मी विशेष विनंती करतो की त्यांनी अजिबात 2-2 निवेदक ठेवण्याचा फंडा केलेला नाही आहे. एकच माईक आहे, म्हणजे हिसकावण्याची अजिबात शक्यता नाही आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी करून ठेवलेली आहे. त्याबद्दल त्यांना मी विशेष आभार देतो. आणि मी काय माझ्या हातात काही कागद बिगत काही घेत नाही, कारण कसं आहे ना, कागद हातात ठेवला, खाली ठेवला की मग सारखं ते मान खाली घालून असंच करावं लागतं. आणि तास 1.5 तास आपण बोलत बसलो की समोरचे लोक कंटाळतात ना, सारखं काय मान खाली घालायची अशी. त्यामुळे मान खाली वगैरे मी काही घालणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे फमू शिंदे सर असं म्हणतात की लोकांना मासे हवे असतात पण माशांचा वास नको असतो. लोकांना मासे हवे असतात पण माशांचा वास नको असतो. लोकांना कविता हवी असते पण कवींचा सहवास नको असतो. मला वाटतं अंबाजोगाईकर त्याला अपवाद आहेत. त्यांना कवीही पाहिजे आणि कविताही पाहिजे आणि कवींचा सहवाससुद्धा पाहिजे. म्हणून गेली 38 वर्ष सलग एवढ्या दिमाखामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून विविध कवींना या ठिकाणी आमंत्रित केलं जातं आहे. आणि इतक्या उत्साहानं लोक ऐकायला येतात, ही फार मोठी गोष्ट मला वाटते. यासाठी सगळ्यांआधी मी तुम्हाला मनपूर्वक दाद देतो, कारण की असा प्रेक्षक मी तुम्हाला खरं सांगतो. म्हणून माझं या शहरावरती खूप प्रेम आहे. म्हणजे मी कुठल्याही शहरात गेलो तरी असंच सांगत असलो तरीसुद्धा या शहरावरती विशेष प्रेम आहे.
तर यासाठी की अंबाजोगाईमध्ये पहिली कविता आद्य कवीनं लिहिली, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते. आणि म्हणून तुम्ही कुठेही जा, म्हणजे आग्रा, जोधपूर, उदयपूर, कुठेही जा, मी तिकडे गेलो नाही म्हणून सांगतोय, पण तिथं असा तुम्हाला प्रेक्षक मिळणार नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी दगडूदादांना नेहमी सांगितलं आहे की ते कोकणामध्ये बघा तुम्ही पेटीत आंबे घालून निर्यात करतात, तसं अंबाजोगाईचे प्रेक्षक पेटीत घालून निर्यात केले पाहिजे आणि लोकांना सांगितलं पाहिजे की बघा रसिक असा असतो, असे लोक कवितेला दाद देतात, ही खरी कविता असते. आणि यशवंतरावांच्या नावानं हा स्मृती समारोह होतो, ही केवढी मोठी गोष्ट आहे. म्हणजे ते यशवंतराव ज्यांचं कवितेशी साहित्याशी केवढं मोठं नातं होतं. म्हणजे मला एक वाचनात आलेला प्रसंग सहज आठवला की लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉक्टर सरोजिनी बाबर चव्हाणसाहेब तेव्हा द्विपक्षीय राज्याचे मुख्यमंत्री होते, द्विभाषीय राज्याचे, आणि तेव्हा सरोजिनी बाबर त्यांना भेटायला आल्या. त्यानंतर चव्हाणसाहेब एक पुस्तक वाचण्यात गढून गेलेले होते. त्यांनी बाबरताईंना बसण्याची विनंती केली. साहेबांचं वाचन चालूच होतं. अर्धा तास झाला, साहेब थोडे हसतायत, परत वाचनात डोकावतायत, अंतर्मुख होत आहेत, आणि वाचन संपलं आणि साहेब बाबरताईंकडे गेले आणि त्यांना म्हणाले, बोला बाबरताई, काय काम आहे तुमचं? बाबरताई असं म्हणाल्या की साहेब ते राहू द्या, पहिल्यांदा मला हे सांगा की तुम्ही कुठलं पुस्तक वाचत होत्या? साहेब म्हणाले, काही नाही, कवी सुधांशूंचा जलवंती हा काव्यसंग्रह त्यांनी मला नुकताच दिला आहे, त्याच्यातल्या कविता मला इतक्या भावल्या आणि विशेष करून आईवरच्या कविता इतक्या भावल्या की माझ्या आईची मला आठवण झाली, ते मी वाचत होतो. सांगण्याचं तात्पर्य आहे की मुख्यमंत्री असताना सुद्धा कामाचा व्याप सांभाळून कविता असेल, छंद असेल, यांना वेळ देणारे, साहित्यावरती विशेष प्रेम करणारे महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभले, पहिले मुख्यमंत्री लाभले, आणि त्यांच्या नावानं हा समारोह होतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते. सुधीर मोघे लिहितात की तू नेता, योद्धा, वीर, राष्ट्र संग्रामी, तू राजधुरंदर, माणूस अंतर्यामी, तू लेखक, वक्ता, रसिक स्वयंप्रज्ञेचा, तू जणू यशवंत प्राण महाराष्ट्राचा, तू जणू यशवंत प्राण महाराष्ट्राचा. आणि काय सुंदर योगायोग हो. म्हणजे स्मृती समारोहाचं नाव काय? यशवंतराव चव्हाण. शाळेचं नाव काय? वेणुताई चव्हाण. आणि निवेदनाला कोण आहे? निलेश चव्हाण. म्हणजे किती छान दुर्मिळ योगायोग आहे ना. म्हणजे 5 वर्षानंतर असा योग यावा लागतो. दादांना सांगितलं, दादा म्हटले आम्ही निवेदकांना 5-5 वर्षानंतर बोलवतो म्हणे. माझं हे दुसरं वर्ष आहे, म्हणजे दुसरी टर्म आहे माझी. 5 वर्षाची टर्म असते इथं, आणि 5 वर्षानंतर मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि त्यामुळे एक सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती का, रिपीट मी बोललो तरी काही चालणार आहे, लोकांना कुठे लक्षात राहत आहे. जे 5 वर्षानंतर येतात लोक, त्यांचंही असे आपल्याला काही लक्षात राहत नाही. बरोबर आहे की नाही? मी त्या 5 वर्षवाल्यांची गोष्ट करतो आहे. आपलं 5 वर्ष व्यवस्थित आहे. त्यामुळे खूप मनापासून आनंद होतो आहे की या सुंदर अशा कार्यक्रमाला मी या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप छान टीम जमून आलेली आहे. खूप महत्त्वाचे कवी सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. जानदार कवी आहेत, शानदार कवी आहेत, आणि मी इमानदार कवी आहे. कारण की इमानदारीनं हा कार्यक्रम आपल्याला पुढे न्यायचा आहे. विशेष म्हणजे नांदेडकर सर या कवी संमेलनाचे अध्यक्ष आहे, त्यामुळे एक विशेष दडपण माझ्या मनावरती आहे. कारण की सरांच्या कविता आम्ही नेहमी वाचत आलो, आणि एक जे असतं एक आदरयुक्त भीती असते, एक दडपण असतं, तशा पद्धतीचं दडपण माझ्यावरती नक्कीच असणार आहे. कारण की सर या कवी संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषवत आहेत. आणि मी जशी परंपरा आहे आजच्या या कवी संमेलनाची आत्तापर्यंत चालत आलेली, त्या परंपरेनुसार मी सुरुवातीला अध्यक्षीय मनोगत होईल, आणि त्यानंतर सर आपल्या कविता या ठिकाणी वाचतील, आणि मग या कविता संमेलनाला सुरुवात होणार आहे. मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. सरांचा परिचय म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून आणि परतीचा रस्ता नाही, असे महत्त्वाचे 2 कविता संग्रह मराठी साहित्याला सरांनी दिलेत. आणि नव्वदोत्तरी पिढीतले एक महत्त्वाचे कवी म्हणून सरांचं आपल्याला परिचय आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कवी यशवंत पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे जो दिला जातो, तो कवी यशवंत पुरस्कार सरांना प्राप्त आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा नरहर कुरुंदकर पुरस्कार सरांना प्राप्त आहे. कवयित्री लीला धनपलवार पुरस्कार सरांना प्राप्त आहे. आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट जी मला वाटते ती म्हणजे जे नवीन कवी आहे, आमच्यासारखे जे लिहिते कवी आहेत, त्या सगळ्या कवींच्या मागे त्यांची पाठराखण करण्याचं काम सर वेळोवेळी करत आलेले, ही विशेष बाब मला वाटते. त्यांच्या मागे ते उभे राहिलेत प्रोत्साहन म्हणून, त्यांना पाठिंबा द्यायला म्हणून. ही सरांची विशेष ओळख आहे. 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाचं अध्यक्षस्थानसुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की जोरदार टाळ्यांनी आपण
सरांना आमंत्रित करूया. त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं आणि आपली कविता सादर करावी. नमस्कार. आद्य कवींना अभिवादन करतो. यशवंतरावांच्या स्मृतींना अभिवादन करतो. तुम्हा सगळ्या रसिक माऊलींना अभिवादन करतो आम्हा सगळ्या कवींच्या वतीनं. आणि माझे मित्र आयोजक दगडूदादा आणि निलेशनी जो उल्लेख केला आता, या सभागृहात खूप महत्त्वाचे लोक बसलेले आहेत आणि ज्यांच्याकडे मी तरुणपणापासून आदर्श म्हणून पाहिलेलं आहे ते अमर हबीब काका. खरं तर हे धाक दाखवण्याचे दिवस आहेत आणि आम्हाला धाक वाटण्याची सवय आहे. वा. अमर काका समोर आहेत म्हटल्यानंतर आपला एकही शब्द चुकीचा गेला नाही पाहिजे असा अध्यक्षांना धाक वाटतोय. तुम्ही पण बाळगा. आणि या भूमीशी मला माझं आधी नातं सांगू दे. ते नातं असं आहे की सलग 15 वर्ष किल्ले धारूरच्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये मी 15 वर्ष इंग्लिशचं अध्यापन कनिष्ठ महाविद्यालयामध्ये केलं. मग औरंगाबादला 15 वर्ष. आता लवकरच रिटायरमेंट आहे. पण या 15 वर्षामध्ये या समारोहाला मी किती वेळा आलो हे मला सांगता पण येणार नाही. इतकेंदा मी इथे आलो आणि या रसिकांमध्ये बसून मी या संपूर्ण समारंभाचा अनेक वर्ष आनंद घेतला. आणि हा आनंद जो लोकांना पुण्याला आणि मुंबईला जाऊन घ्यावा लागतो तो मी माझ्या अंबानगरीमध्ये 38 वर्ष घेतलो. ही केवढी मोठी परंपरा आहे. आणि या परंपरेमध्ये तुम्ही मला बोलावलं तर माझ्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे की ही आपली भूमी आहे, ही कवींची भूमी आहे आणि ही माझी माणसं आहेत. मला वाटतं दगडूदादा असं म्हणत होते की बाबा कवितेविषयीची काही एक भूमिका पण तुम्ही अध्यक्ष म्हणून मांडली पाहिजे. असं आहे की आपला भूतकाळ जो नजीकचा भूतकाळ आहे त्याने आपल्याला सगळ्यांना घायाळ केलेलं आहे. आपली माणसं हिरावून नेलेली. म्हणजे काळाच्या कुठल्या बिंदूवर मी तुमच्याशी हे सगळं बोलतो याची मला जाणीव आहे. आणि एका बाजूनी मन उदास आहे, एका बाजूनी भयभीत आहे. म्हणजे आशंका आहे, साशंका आहे. आणि दाही दिशांचं जे मरणदृश्य आपण पाहिलं ते काही डोळ्यासमोरून जात नाही. म्हणजे हे सगळं जरी झालं तरी आपल्याला नियत कर्म करायचंच आहे. ते सुटत नाही. जन्म आहे, मृत्यू आहे आणि त्याच्या दरम्यान आपण सगळे आहोत. आणि गवत उगवतं आहे ह्याच्यावर आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे. गवत उगवतं आहे, गवताचा वास आहे, जीवन आहे, निसर्ग आहे आणि आपण सगळे आहोत. त्यामुळे माणसाची श्रद्धा जी आहे जीवनावरची ती कवितेतून सांभाळणं हे मी सतत करत आलेलो आहे. आणि कवितेविषयीची भूमिका काय सांगावी. मी खरं मनापासून सांगतो की ही माझ्यापुरती कविता ही माझ्यापुरती न फिटणारी उधारी आहे, उसनवारी आहे. आणि ही उसनवारी ज्ञानदेवांची आहे, तुकोबांची आहे, नामदेवांची आहे आणि 60 पिढीतल्या सगळ्या कवींची आहे. आणि ही उधारी पैशांची नाही आहे अमर काका. ही उधारी मीठ आणि पाण्याची आहे. वा. मीठ आणि पाणी जे मी माझ्या कवितेमध्ये सांभाळू पाहतो, जे माझे हे मित्र माझ्या त्यांच्या कवितांमधून सांभाळू पाहतात. मला असं वाटतं की कवितेची जी धारणा असते ती काळाच्या ओघामध्ये बदलत जाते. आणि विश्वाच्या संगतीचा शोध घेणं, सत्याचा पाठलाग करणं, भ्रष्टतेचं जे दर्शन आहे ते घडवणं
आणि माणुसतेचा निरंतर प्रवास करणं हे मला वाटतं कुठल्याही कवीचं कर्म असतं. मला असं वाटतं की मी असं 2 ओळी अशा लिहिल्या होत्या कवितेच्या भूमिकेच्या संदर्भाने की जन्माचा दुःख धरते दुःखाची धामीन. वा वा. जन्माचा दुःख धरते दुःखाची धामीन, मग जन्माला येतं कवितेचं करुण संगीत. वा. मग जन्माला येतं कवितेचं करुण संगीत. अशा ओळी सुचतात तेव्हा तो दुःखाच्या पुनर्जन्माकडे पाहण्याचा एक वेडसरपणा असतो. मला असं वाटतं कवितेच्या तापलेल्या भूमीवर आपण अनवाणी चालत असतो आणि रॉबर्ट फ्रॉस्टचं एक वाक्य सगळ्या कवींसाठी मी म्हणतो. रॉबर्ट फ्रॉस्ट असं म्हणतो की लिहिताना लिहिणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं नसेल तर वाचताना वाचणाऱ्याच्या डोळ्यात पाणी येणार नाही. क्या बात. एवढं एक वाक्य जरी आपण लक्षात ठेवलं कवी म्हणून तरी मला वाटतं की नव्या पिढीचे सगळे कवी हे असं व्रतस्थपणे कविता लेखन करतील. मला असं वाटतं की जसा निलेशने उल्लेख केला आत्ता, आणि तो उल्लेख असा होता की मी नव्या कवींची पाठराखण करतो. ही आपली परंपरा नाही आहे का? 60-70 पिढीने आमच्या पाठीशी राहायचं, आम्ही नव्या पिढीच्या पाठीशी राहायचं. तुम्ही थोडे पुढे जाल तर तुम्ही नव्या पिढीच्या पाठीशी राहायचं. ही नदी वाहती राहिली पाहिजे हो. क्या बात. ही सुकून कशी चालेल? आणि त्याच्यासाठी सगळ्या नव्या कवींच्या पाठीशी राहायचं एक व्रत आम्हा सगळ्या मित्रांनी घेतलं आहे आणि आम्हाला ते पुढे न्यायचं आहे. म्हणून मला दगडूदादा म्हणाले होते की सुरुवातीला तुमची एक कविता म्हणा, तर मी सुरुवातीला माझी नाही कविता म्हणणार. मी माझा एक तरुण मित्र आहे ज्याचा कविता संग्रह अजून यायचा आहे आणि खूप छान कविता लिहितो आहे. त्याचं नाव आहे प्रमोद कमलाकर माने. राहतोय निलंग्याच्या जवळ, जकेकूर नावाचं गाव आहे, उमरग्याच्या जवळ. शांतपणे कविता लिहितोय, पण काय कविता आहे. आणि ही जर गोष्ट मी माझ्या नवीन येणाऱ्या मित्राची सांगितली नाही तर मला अध्यक्ष होऊन करायचे काय? वा, क्या बात. मला अध्यक्ष होऊन माझ्या नव्या पिढीची गोष्ट सांगायची. म्हणून एक कविता मी त्यांची वाचतो, मग थांबतो आणि शेवटी जर निलेशने संधी दिली तर माझी एक कविता वाचतो. ठीक आहे? हां, प्रमोद कमलाकर मानेची कविता. मला लिहायची नाही आहे वैश्विक कविता, मला लिहायची नाही आहे वैश्विक कविता. ती कविता लिहायची मला जिचा कुठल्याच भाषेत अनुवाद करणं सोपं नसेल. क्या बात. ती कविता लिहायची मला जिचा कुठल्याच भाषेत अनुवाद करणं सोपं नसेल, जी अभिजनांच्या कौतुकाला आसुसलेली नसेल, जी अभिजनांच्या कौतुकाला आसुसलेली नसेल आणि सामान्य माणूस देईल दाद अशी ओबडधोबड उघडलेल्या उचकटलेल्या भुईसारखी कविता लिहायची मला. क्या बात. अशी उघडलेल्या उचकटलेल्या भुईसारखी कविता लिहायची मला. प्रचारकी संगेमरमरसारखी जी गुळगुळीत नसेल अशी कविता मला लिहायची आहे. पक्ष्यांच्या विष्ठेतून कुंभ्यावर उगवावे रोप, पक्ष्यांच्या विष्ठेतून कुंभ्यावर उगवावे रोप, पडकात माजावे तन तशी आखीव रेखीव बागेसारखी कविता मला लिहायची नाही आहे. पहिल्या पावसाच्या गडूळ पाण्यासंग लेंडकीला यावा तुंबून चंगळ चोथा गाळ साळ घाणसान तशी लिहायची मला कविता. थुई थुई मनोवेधक कारंजासारखी नाही लिहायची.
तोपर्यंत मी शांत बसेन. बेडकानं गाडून घेतल्यासारखं पिवळा सोनबेडूक होऊन येईन आजूबाजूला दलदल दलदल झाल्यावर, आणि माझं भसाडं गाणं गाईन, आणि माझं भसाडं गाणं गाईन. धन्यवाद. क्या बात. फार सुंदर सर. खूप छान मनोगतही सरांनी व्यक्त केलं. खऱ्या अर्थानं कवीची भूमिका काय असली पाहिजे. ते सर्व सारस्वतांना माझा नमस्कार आहे. मी निसर्गामधूनच आलेली आहे, त्यामुळे मी निसर्गावर आधारित पहिली कविता माझी सादर करते. कवितेचं शीर्षक आहे हा निसर्ग. हा निसर्ग माझा देव, ही धरणी माझी माय. हा निसर्ग माझा देव, ही धरणी माझी माय. ह्या हिरव्या पांदन वाटा ओढती माझे पाय. ह्या हिरव्या पांदन वाटा ओढती माझे पाय. बेधुंद वाहतो वारा, तन मन पुलकित सारे. मला खुणवती रानाची सताड उघडी दारे. बेधुंद वाहतो वारा, तन मन पुलकित सारे. मला खुणवती रानाची सताड उघडी दारे. आनंदाला उधाण येता हवे आणखी काय. ह्या हिरव्या पांदन वाटा ओढती माझे पाय. ह्या हिरव्या पांदन वाटा ओढती माझे पाय. खडखडणारा पाट वाहतो घेऊन निळमळ पाणी. अंकुरलेले जीव सानुले गाती अमृत गाणी. खडखडणारा पाट वाहतो घेऊन निळमळ पाणी. अंकुरलेले जीव सानुले गाती अमृत गाणी. त्या हिरवडीवर चरती आहे वासरास वेगाय. ह्या हिरव्या पांदन वाटा ओढती माझे पाय. ह्या हिरव्या पांदन वाटा ओढती माझे पाय. वाऱ्याच्या संगतीने डुलते हिरवे हिरवे रान. किलबिलणारी पाखरे बसली फांदीवरती छान. वाऱ्याच्या संगतीने डोलते हिरवी हिरवी रान. किलबिलणारी पाखरे बसली फांदीवरती छान. दूर कोकिळ पाना आडून लईत गातो ठाय. ह्या हिरव्या पांदन वाटा ओढती माझे पाय. ह्या हिरव्या पांदन वाटा ओढती माझे पाय. शेवटचं. देखावा सुंदर बघुनी होई प्रसन्न भाव मनीचे. साठवले हृदयात माझ्या अनमोल धन सृष्टीचे. देखावा सुंदर बघुनी होई प्रसन्न भाव मनीचे. साठवले हृदयात माझ्या अनमोल धन सृष्टीचे. अशा ठिकाणी चाखण्या मिळते नित्य सुखाची साय. ह्या हिरव्या पांदन वाटा ओढती माझे पाय. ह्या हिरव्या पांदन वाटा ओढती माझे पाय. हा निसर्ग माझा देव, ही धरणी माझी माय. हा निसर्ग माझा देव, ही धरणी माझी माय. ह्या हिरव्या पांदन वाटा ओढती माझे पाय. ह्या हिरव्या पांदन वाटा ओढती माझे पाय. अप्रतिम. याच निसर्गामध्ये एक महत्त्वाचा वृक्ष असतो, तो म्हणजे मोहाचं झाड.
आणि आम्हा आदिवासींच्या संस्कृतीमध्ये मोहाच्या झाडाला विशेष महत्त्व असतं. त्या मोहाच्या झाडाचे फूल आणि फळ हे आदिवासींसाठी एक कमाईचं सुद्धा साधन असते. आणि त्या मोह फुलावर आधारित मी लिहिलेली कविता आपल्यासमोर सादर करीत आहे, ती सुद्धा गाऊनच. झुंजू मुंजू पहाटेला मोह फुलांच्या शोधात, झुंजू मुंजू पहाटेला मोह फुलांच्या शोधात, गप्पा वडगा घेऊन माया चालली रानात, गप्पा वडगा घेऊन माया चालली रानात. मोह आला फुलारून जणू चांदण्यात पुर, मोह आला फुलारून जणू चांदण्यात पुर, रानोराणी पसरला त्याचा सुगंध मधीर, त्याचा सुगंध मधीर. मोहरानाची लक्ष्मी, मोहरानाची लक्ष्मी निसर्गाच्या मंदिरात, गप्पा वडगा घेऊन माया चालली रानात, गप्पा वडगा घेऊन माया चालली रानात. गाई गुरी वनचर सारे लुटतात धन, गाई गुरी वनचर सारे लुटतात धन, सांडलेल्या चांदण्याची माय करती राखण, माय करती राखण. मोह वेचता वेचता, मोह वेचता वेचता काटा रुततो पायात, गप्पा वडगा घेऊन माया चालली रानात, गप्पा वडगा घेऊन माया चालली रानात. डोई वडगा घेऊन तुडवीती रान वाट, डोई वडगा घेऊन तुडवीती रान वाट, माय कष्टाने चढते तिच्या संसाराचा घाट, तिच्या संसाराचा घाट. नाही मनी लोभ मोह, नाही मनी लोभ मोह, मोह फुले पदरात, गप्पा वडगा घेऊन माया चालली रानात, गप्पा वडगा घेऊन माया चालली रानात. शेवटचं. निसर्गाच्या दानतीची आम्हाला भली ठेव, निसर्गाच्या दानतीची आम्हाला भली ठेव, लेकराच्या आधाराला खाली आला महादेव, खाली आला महादेव. आमरान पाखरांच्या, आमरान पाखरांच्या घास भरवी चोचित, गप्पा वडगा घेऊन माया चालली रानात, गप्पा वडगा घेऊन माया चालली रानात. झुंजू मुंजू पहाटेला मोह फुलांच्या शोधात, गप्पा वडगा घेऊन माया चालली रानात, गप्पा वडगा घेऊन माया चालली रानात. धन्यवाद. क्या बात आहे. फारच सुंदर आहेत. तरीसुद्धा त्याचं सुंदर गाणं करण्याची ताकद कवीमध्ये आहे. आणि ते सुंदर गाणं म्हणजे आपल्या सगळं जगणं कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आणि मांडण्याचं वास्तव मांडलं ते मालती सेमलेताईंनी. रामधारी सिंग दिनकर खरंच म्हणाले होते कि विष के प्याले का मोल और क्या हो सकता है, प्रेमी तो केवल मधुर प्रीत ही देता है, और कवि को चाहे संसार भेंट दे जो,
लेकिन बदले में वह निष्कपट गीत ही देता है. मला वाटलं वाट्याला जे आलंय त्याच्या बदल्यात निष्कपट गीत देण्याचं काम हे फक्त कवीच करत असतो. म्हणून मनमोहन नातूसुद्धा म्हणतात ना की शव हे कवीचे जाऊ नका हो, जन्मभरी तो जळतची होता, फुले त्यावरी उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतची होता, जन्मभरी तो फुलतची होता. खूप छान कविता मालती सेंबलेताईंनी आपल्यासमोर सादर केली. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि यानंतर एक तरुण पिढीचा आवाज, तो म्हणजे हिंगोलीवरनं आलेला आमचा कविमित्र धम्मपाल जाधव. याला मी अशी विनंती करतो की त्यानं आपली कविता सादर करावी. नव्या पिढीचा आवाज आहे. आकाशवाणीवरती सुद्धा त्याचा आवाज ऐकू येतो. आकाशवाणीचा तो निवेदक आहे, विविध वर्तमानपत्रांमध्ये स्तंभलेखन करत असतो, पत्रकार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ताकदीचा जिंदादिल असा कवी आहे, वजनदार कवी आहे. मी शब्दांच्या वजनाबद्दल बोलतो आहे. धम्मपाल जाधव. माझ्याकडं दगडूदादा. क्या बात आहे. वा वा. रोज सकाळी उठून पळत पळत जाऊन वजन कमी करण्यापेक्षा न पळताच वजन मेंटेन ठेवलेलं बरं. वा वा, सुंदर. नाहीतर काय सकाळी झोपमोड कुणी करायची हिवाळ्यात. काकांना पटलं. माहोल खूप चांगला आहे. सर्वप्रथम आदरणीय दगडूदादांचे मी आभार व्यक्त करतो की मला इथं या ठिकाणी बोलवलं. गेल्या 5 वर्षांपासून दादा मला म्हणत होते तुला इथं बोलवायचं आहे. 2-1 वर्ष कोरोनात निघून गेले, पण आज योग आला आहे. निलेशला जसं सांगितलं तसं त्याप्रमाणे. आणि खूप चांगला माहोल आहे. म्हणजे नव्या पिढीचा निलेशनं सांगितलं आहे की खरंच नव्या पिढीचे कवी आम्ही आहोत आणि आम्हाला तुमचं एक मोलाचं जे मार्गदर्शन लाभतं ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माहोल कसा असा मस्तपैकी आहे ना, म्हणजे प्रेम वगैरे सगळ्या गोष्टींनी भरून आल्यासारखं. निलेशनी जसं काही बोललं तसं कॅच केल्या जाते मगाशी. आणि निलेश मराठी काय, आपण मराठी जिवंतच राहणार आहे. असंही मराठी माणूस इंग्लिश बोलतो कधी 8च्या नंतर 1 तासभर फक्त, त्यानंतर नाही बोलू शकत. समजलं वाटतं, ठीक आहे, काही हरकत नाही. नंतर मराठी माणूस इंग्लिश बोलू शकत नाही. त्यामुळं मराठी जोपर्यंत आपल्यात एक मराठी बाणा जिवंत आहे चांगला सराव दिसतोय 8च्या नंतरच्या इंग्लिशचा. तसं नाही निलेश, माझ्याच 2 ओळी ती घेतली मी नाही कधी नशा केली तरी तुझा प्रश्न असा की का असा नशेत आहे. खरं तर ही कवितेची नशा असायला हवी. आणि प्रेमाची नशा, कवितेची नशा प्रत्येकांमध्ये असते. काय दगडू दादा, काय आबा? हां, म्हणजे आता पहा सगळेजण असं प्रेम नाव घेतलंय कसं गदगदून हसायला लागतात. जुन्या आठवणी, पत्र, चिठ्ठ्या खिशात. इकडं पण ठीक आहे, हरकत नाही. असतं ज्याचं त्याचं. म्हणजे आपण एक वय असं येऊन जातं की माणूस त्याच्यावर संशय घेऊ शकत नाही. निलेश असं एक फार मोठा शायर फार सुंदर म्हणतो की कौन कहता है बूढ़े इश्क नहीं करते, कौन कहता है बूढ़े इश्क नहीं करते, करते हैं मेरे दोस्त लेकिन हम उन पे शक नहीं करते. हे असं सगळं असतं. पण कसं आहे धम्मपालजी, हाँ सर, त्यामुळे शहजाद एकदा म्हणाले होते की जुल्फ में उसके जब पहला सफेद बाल आया, ओहो, तब उसे अपनी पहली मुलाकात का ख्याल आया. क्या बात. अशी ती गोष्ट आहे. पण तरी सुद्धा माझं असं म्हणणं आहे की आता झाला ना तुमचा काळ, आता तरुणांचा काळ आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून कुदरत के फैसले का सम्मान कीजिए, आप बस अब इतना ही काम कीजिए, इश्क करना तो हम जैसे जवानों का काम है, आप तो बस बुढ़ापे में राम राम कीजिए. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तरी त्यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं असतं बरं का, चुकलं बिकलं काय तर. हां, तसंच असतं. म्हणूनच म्हणजे ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं असतं. आजकाल प्रेम व्यक्त करणं हा देखील गुन्हा झालेला आहे. पण मी प्रेम व्यक्त करणारा माणूस आहे म्हणून तुमचं मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं आहे. अखेर त्यांचं मार्गदर्शनाशिवाय काय आहे. मुनव्वर राणा साहेब फार सुंदर म्हणतात ना की किसी के जख्म पर चाहत से पट्टी कौन बांधेगा, ये बहनें नहीं होगी तो राखी कौन बांधेगा. क्या बात है, क्या बात. किसी के जख्म पर चाहत से पट्टी कौन बांधेगा, ये बहनें नहीं होगी तो राखी कौन बांधेगा. हम जैसों की महफिल में इन बूढ़े बुजुर्गों का काम है दोस्तों, यही नहीं होगे तो सर पर पगड़ी कौन बांधेगा. क्या बात है, वाह. ती पगडी बांधण्यासाठी आम्हाला खरं तर तुमची गरज आहे. आणि म्हणून कसं आहे, मॅरिड असो अनमॅरिड प्रेम करणं गरजेचं आहे. मी त्यातला माणूस आहे. कारण आताच सगळं उरकून घ्यावं लागतं मला. आमचा म्हणजे तुझं लग्न झालं नाही, पण लग्न झालेले मला नेहमी सांगतात की बाबा जिंदगी एक जंग है जब तक बीवी संग है.
आणि देशात मोठं तेच होऊ शकतं ज्यांचं लग्न नाही झालं, झालं असलं तरी सोडून पळालेत. हां, मी मोठ्या मोठ्या माणसांबद्दल बोलत नाही. असो, अंबाजोगाई करणारा त्या आडनावाची सवय आहे. असतात काही गोष्टी. मी एक माझी कविता सादर करतो. खरं तर गेल्या 10 वर्षांपासून ज्या माणसाचे आभार व्यक्त करायचे आहेत, मी त्यांना भेटून आभार व्यक्त करणार होतो, पण खरं तर आज यापेक्षा मोठा योग असूच शकत नाही. त्यासाठी दगडूदादाचे आभार. 2012 रोजी एका वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय तयार करत होतो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंता आणि चिंतन. त्यावेळी मला समजत नव्हतं काय करावं, पण माझे हनुमंत पवार नावाचे मित्र आहेत, त्यांनी मला आदरणीय अमर हबीब सरांचा एक लेख वाचायला दिला. 2 तासावर स्पर्धा होती. लेखाचं नाव होतं, मला वाटतं मार्च महिन्यात 2012ला प्रसिद्ध झाला होता. आदरणीय अमर हबीब सरांचे यापूर्वी आभार. शेतकऱ्यांची दुर्दशा करणारा दैत्य आहे कुठे, हा लेख वाचला आणि मी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस घेतलं होतं. मी आज या सभागृहातून मी सरांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खरंच आज हा योग आहे. तब्बल 10 वर्षानंतर हा योग जर आला असेल तर मी कविता सादर करतो त्याच आशयानं सर. त्यात मोडिफाय केलं मी 2010च्या नंतर. त्यापूर्वी आमचे संतोष नारायणकर दादा म्हणतात त्याप्रमाणे की मलाच ठेच लागली तर माझी आई उगाच इकडं तिकडं बघायची. मला ठेच लागली तर माझी आई उगाच इकडं तिकडं बघायची आणि चिंधड्या झालेला पदर पुन्हा पुन्हा फाडायची, पुन्हा पुन्हा फाडायची. कवितेचं नाव आहे रुमाल. ही माझी कविता पहिल्यांदाच मित्रानं राहुल पवार यांनी ऐकली होती. त्यानंतर त्यात मोडिफाय केला आणि आजही माझे मित्र राहुल चौधरी आहेत, आबा आहेत, रोहित आहे, सगळेच आहेत, डॉक्टर नरवडे सर आहेत. कवितेचं नाव आहे रुमाल. कमाल आहे वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटका रुमाल आहे. कमाल आहे वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटका रुमाल आहे. बा वाट बघतो श्रावणाची मेघातून बरसणाऱ्या जमिनीला भेटणाऱ्या पाऊसरूपी प्रियकराची. बा वाट बघतो श्रावणाची मेघातून बरसणाऱ्या जमिनीला भेटणाऱ्या पाऊसरूपी प्रियकराची. पण त्या पावसालाही माझ्या बासोबत लप्पंडाव खेळण्याची वाटते ती धम्माल आहे, कम्माल आहे. वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटका रुमाल आहे. बाला म्हटलं सोडून दे ही गुलामीची शेती. बाला म्हटलं सोडून दे ही गुलामीची शेती, तुझ्यासाठीच तर झाली ना हरित क्रांती. बाला म्हटलं सोडून दे ही गुलामीची शेती, तुझ्यासाठीच तर झाली ना हरित क्रांती. पण बानं माझं नाही ऐकलं, कारण माझा बा या लेकरांची नवी मिसाल आहे, कम्माल आहे. वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटका रुमाल आहे. बा राजकारणी पांढरे बगळे तुझ्या मागे पुढे फिरतात. बा राजकारणी पांढरे बगळे तुझ्या मागे पुढे फिरतात, कारण तुझी मतेच त्यांना लागतात. राजकारण्यांच्या जगण्याचा आणि मरण्याचा माझा बा नवा आशावादी खय्याल आहे, कम्माल आहे. वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटका रुमाल आहे. बा शेतात राबराब राबतो, कष्ट करतो, घाम गाळतो, तरी आडत्याच्या दुकानापर्यंत जाईस्तोर त्याच्याच पाठीवर धान्याचं ओझं. बा शेतात राबराब राबतो, कष्ट करतो, तरी आडत्याच्या दुकानापर्यंत जाईस्तोर त्याच्याच पाठीवर धान्याचं ओझं. तरी देखील त्या आडत्याच्या दुकानातला धान्यासाठी बेजार तो हम्माल आहे, कम्माल आहे. वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटका रुमाल आहे. बा आत्महत्या केली तुझ्या शेजाऱ्याने कंटाळून सरकारच्या पॅकेजच्या धोरणाने. बा आत्महत्या केली तुझ्या शेजाऱ्याने कंटाळून सरकारच्या पॅकेजच्या धोरणाने, कारण सरकारची कर्जमाफी तुझ्यासाठी मावळणारी संध्याकाळ आहे, कमाल आहे. वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटका रुमाल आहे. बा सारं जग तुपाशी तू मात्र उपाशी. बा सारं जग तुपाशी तू मात्र उपाशी. चल तरी सुद्धा सकाळच्याला उठून किती आनंदानं म्हणतोसच ना, चल किर सर्जा, चल किर राजा, याच तुझ्या जगण्याला माझा कोटी कोटी सलाम आहे, कमाल आहे. वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटका रुमाल आहे, जुनाच फाटका रुमाल आहे. धन्यवाद. अजून एक रचना, दुसरी कविता घेतोय.